तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अमरावती ग्रामीण विभागाअंतर्गत 2025-26 करता या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खालील व्यवसाय करता शिकाऊ उमेदवार यांची प्रशिक्षणाकरता निवड करावयाची आहे। त्यासाठी तुम्हाला गुणवत्तेनुसार या ठिकाणी निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना अमरावती ग्रामीण विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच अमरावती तालुका, भातकुली तालुका, चांदूर रेल्वे तालुका, धामणगाव रेल्वे तालुका, नांदगाव खंडेश्वर तालुका व तिवसा तालुका येथे या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यासाठी शिकाऊ उमेदवारांची जी पदसंख्या आहे ती किती आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी इथं 30 वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। तारतंत्री या ट्रेडसाठी इथं एकूण 30 वॅकन्सीज आहे आणि कोपा पासा या ट्रेडसाठी इथं एकूण 9 वॅकन्सीज आहे। अशा एकूण 70 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याची शैक्षणिक पात्रता आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही या ठिकाणी वीजतंत्री, तारतंत्री व कोपा पासा या व्यवसायामध्ये तुम्ही ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBT या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिशियन 2 वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुद्धा अर्ज करण्याकरता या ठिकाणी पात्र समजण्यात येणार आहे। आणि उमेदवारांचं जे वय आहे ते 18 वर्ष या ठिकाणी पूर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 18 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकतात। राखीव उमेदवारांकरता या ठिकाणी 5 वर्ष शिथिलक्षम या ठिकाणी राहणार आहे। सदर उमेदवार हा केवळ अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा या ठिकाणी सांगितलेलं आहे। अमरावती जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना SSC उत्तीर्ण गुणपत्रिकेमध्ये नमूद असलेले नाव, जन्मतारीख हे आधार कार्डवर नमूद नावाशी जन्मतारखेशी या ठिकाणी सुसंगत असावे। तसेच सद्यस्थितीत कार्यान्वित असलेला म्हणजे चालू असलेला ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचा आहे। तसेच संगणक प्रणालीमार्फत सादर करण्यात आलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मूळ कागदपत्रे, ITI गुणपत्रिका स्वसाक्षांकित करून म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून त्याच्यावर तुमची सही करून तुम्हाला या कार्यालयामध्ये सादर करणे या ठिकाणी आवश्यक आहे। इच्छुक पात्र उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे। ऑनलाईन अर्ज जाहिरातीच्या दिनांकापासून ते 24/1/2025 या तारखेपर्यंत कार्यालयाचा आस्थापना क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। इस्टॅब्लिश ID E101627022274 यावर तुम्हाला योग्य व परिपूर्ण माहितीसह या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे। विहित मुदतीनंतर सादर केलेला अर्ज विचारात केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मूळ कागदपत्रे व आधार कार्ड कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अमरावती ग्रामीण विभाग, मेजर स्टोअर, संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती येथे जाहिरात प्रकाशित दिनांकापासून ते दिनांक 28/1/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वतः तुम्हाला या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन या ठिकाणी 28/1/2025 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी स्वतः अर्ज या ठिकाणी जाऊन जमा करायचा आहे। कार्यालयास प्राप्त अर्जाचाच या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे। शिकाऊ उमेदवार यांची जी निवड होणार आहे ती 10वी आणि ITIचे जे गुण आहे त्याच्या 50% वेटेजप्रमाणे या ठिकाणी मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी तुमचं निवड करण्यात येणार आहे। उपरोक्त संकेतस्थळावर या विभागाशी संबंधित आस्थापना क्रमांक E101627022274 या व्यतिरिक्त दुसऱ्या आस्थापना क्रमांकावर भरलेले अर्ज स्वीकारला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अमरावती ग्रामीण विभागात अशा पद्धतीने या ठिकाणी 69 जागांसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात त्या ठिकाणी व्यवस्थित डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.